मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता अमनखेड गावामध्ये सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। याबद्दल गावाचे सरपंच माननीय श्री नरेंद्र जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार मानले। या अभियानाबद्दल बोलताना सरपंच जाधव म्हणाले की या अभियानाचा मुख्य आत्मा म्हणजे लोकसहभाग। प्रत्येक नागरिकाच्या मनात हे गाव माझे आहे आणि मला माझ्या गावासाठी काहीतरी चांगले करायचे आहे ही भावना रुजविणे हाच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले की आपण जेव्हा गावासाठी काही चांगले करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला अनेक लहान पण महत्त्वाच्या गोष्टी करता येतात। त्यासाठी त्यांनी काही मुद्दे मांडले। घर, अंगण आणि गाव परिसरात स्वच्छता राखणे, ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी कर वेळेत भरणे, गावातील वृक्षांचे संगोपन करणे, व्यसनमुक्त राहणे व इतरांनाही त्यापासून दूर ठेवणे, गावातील श्रमदान मोहिमेत सहभाग घेणे, गावातील सार्वजनिक इमारती व जमिनीचे संरक्षण करणे, जात धर्म विसरून एकमेकांना सहकार्य करणे। सरपंच जाधव म्हणाले की या सर्व गोष्टींमुळे गावाच्या शाश्वत विकासाचा पाया मजबूत होईल। आपल्या परमपूज्य परमानंद सरस्वती महाराजांनी रुजविलेल्या विचारामुळे आज आपण ही प्रगती करू शकलो आहोत। ते पुढे म्हणाले, आज श्रमदानात सुमारे 100 ग्रामस्थांनी सहभाग घेतला, परंतु पुढील शुक्रवारी हा आकडा दुप्पट म्हणजेच 200 वर जाईल अशी मला खात्री आहे। हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार असून काही आठवड्यात सर्व ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होतील। शेवटी सरपंच नरेंद्र जाधव यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत संपवले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।